तर ही आहे 200ची कोलंबी आणि इकडं आहेत 300 रुपये. त्याला ना दुपार झाली की चरायला लागतं काहीतरी. हा खाकडा दे माकडा दे मम्मा तुझ्या डब्यातलं दे ना काहीतरी. यांचं ना नाही पाहिजे तिकडं जास्त लक्ष. इकडं आलो तर आम्ही आता आईंना कप घ्यायला चहाचा. सांगते विचारा तर त्या काचेच्या याच्या. हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर कुठं दिसतंय का मी घातलेला आहे गजरा यांनी आणलेला काल. मला खूप आवडतो असा आंबोळ काय बोलतात त्याला, बन बांधून असं त्याला लावायचा, छान वाटतो म्हणून मग आज साडीसुद्धा लावलं आहे आणि गजरासुद्धा लावला आहे. तर चला छान अशी सुंदर सकाळ झालेले. आणि बाबांनीसुद्धा मच्छी घेतले, कोळंबे घेतले आणि पापलेट तर तुम्हाला दाखवते. आणि जरा रूम आवरून घेते, भांड्यांचं पसार उरकते आणि मग भेटते. तर ही आहे 200ची कोलंबी आणि इकडं आहेत 300 रुपयाचे पापलेट. शेंडू पापलेट. तर आज कोलंबी बिर्याणीचा बेत चालला आहे, बघूया काय होतंय. थोडंसं लिंबू सरबत बनवलेला आहे गौरांश बोललेला म्हणून. तर त्याला थोडंसं दिलं आहे, मी थोडंसं घेतलं आहे, आईनं थोडासा दिलं आहे. कामं झालेले आहेत. आणि आज आहे आमच्याकडं पापलेट फ्राय, पापलेटचं थोडंसं कालवण आणि कोलंबी बिर्याणी. तर आईने पापलेटचं कालवण बनवलेलं आहे आणि कोलंबी बिर्याणीची तयारी करतात. मी आता थोड्या वेळात दाखवते तुम्हाला. भात बनवून झालेला आहे त्यांचा. त्याच्या अगोदर आम्ही जरा लिंबू सरबत देतो. छान झाले का रे? हां छान आहे का सांग? हां त्याला ABCD वाला नको, त्याला पेपा पिग पाहिजे आणि पेपा पिग आणि छान वाटलं जरा. चला याला पहिले लावून देते. इथं कोलंबी बिर्याणीचा भात झालेला आहे. इकडं चालले तयारी. ग्रेव्हीवाली बनवताय का अशीच? काय कोलंबी बिर्याणी कशी बनवतो? बिर्याणी म्हणजे कांद्याची ग्रेव्ही करून टाकता ना. आणि इकडं पापलेट. आंबा टाकलाय का? मला आंबट अजिबात आवडत नाही. मग तुम्हाला बोलायचं कधी? तर मला काय माहिती आंबा टाकला. बघू द्या आता किती आंबट झालाय तो. बोलली असती तर मी नंतर टाकला असेल, तुला काढून ठेवला. आणि इकडं मी कोलंबी साफ करून ठेवले. 300 रुपयाची नाही, 300 रुपयाची कोलंबी. मग थोडीशी ठेवा. आणि 300चे पापलेट नको आता मला. मी बोलले ना तुम्हाला भात कमी पडले, जरासं ठेवायला पाहिजे होतं. इकडं कोलंबी बिर्याणी टाकलेली आहे. जरा भात कमी पडला, लयच कमी होईल भात. मी बघितला गौरांशला घेतानाच बघितलं कमी पडलं. फ्रीजमध्ये भात आहे, गरम करतो. आणि इथं मी बसले जेवायला. भात, पापलेटचा रस्सा आणि अंडापाव. त्याला ना दुपार झाली की चरायला लागतं काहीतरी. हा खाकडा दे माकडा दे मम्मा तुझ्या डब्यातलं दे ना काहीतरी. अरे एकच घे प्लेट आहे ना. हा जा. वांडरू सांडवली. चला तयारी करलेली आहे. आणि आम्ही कुठं चाललो?
तोंड नाही धुवत, काय नाही धुवत. कोण? तुमचं बंदच करा. मी जन्माला जावा जावा. अरे सुंदर. बॉर्न हँडसम. देवाबत्ती झालेले, भाकरी करून झालेले आहेत आणि बिर्याणी आहे आज. पापलेटचा कालवण आहे आणि पापलेट कसे लागले? छान लागतात. आणि कपुरे पण आहेत फ्रीजमध्ये. 300 रुपयाचे पापलेट घेतलेले. हां. आता जावा ना, 7:30 वाजले हो. काय बोलते? मग अरे डिमांडला चाललो होतो आम्ही. तर एकदा डिमांडमध्ये गेलो ना की 9 वाजल्याशिवाय घरी येत नाही. त्या आणायचं तर थोडंच असतं, 2-3 वस्तू, पण 9 वाजतात पुरे. तर क्लासमध्ये सुद्धा मी माझ्या साडीवरचा ब्लाऊज कट केला आहे, जो मी आणलेली. कुठं गेलेलो आम्ही? विटीला गेलेलो नाही का, तिथून आणलेली तिचा ब्लाऊज कट केला आहे. बघूया कसा होता आहे कसा नाही. टीचर करूनच कट करून घेतला आहे. तर बघूया कसं होतं आहे. झालं की तुम्हाला दाखवते. जरा बॅग घ्या ना. आता बॅगची डिझाईन जरा मला बघायची आहे, इंस्टावर बघेल. आधी ते तेल घेऊन लगेच निघायचं, थांबायचं नाही. इथं काय बघायचं नाही. आईनं चहाचा कप घ्यायचा आहे का? तुम्हाला टॉवेल नाही तुमचा? आ तू कॅमेऱ्याकडे नाही. आणि जर अरे बाबा जराशी कोलंबी होती, तर ती आई तेल कांद्यावर बनवणार आहेत. आता त्या काकी आल्यात ना बोलायला. आता किती वाजता होईल कोलंबी सांगता येणार नाही. मग लसूण साफ करायला बसलेत आणि बाहेर मस्त सुंदर आणि छान थंडगार हवा येत आहे. घरात ना एवढं भयंकर गरम होत आहे ना, काही सांगू शकत नाही. एक दिवस पाऊस पडला तोच, बाकी पावसाचा आतापताच नाही. डेंजरवाला गरम होते. चला डिमांडला बघूया काय आहे काय नाही ते. मला छत्री घ्यायची आहे. छत्री आणायची आहे मला. छत्री नाही, जी मी लग्न झाल्यावर घेतलेली. आता 5 वर्ष होती. आणि आजची तारीख किती आहे? आणि आता आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी येईल. मे महिन्यातच आमची एंगेजमेंट झालेली आणि मी जूनमध्ये आमचं लग्न झालेलं. 15-20 दिवसात आमचं लग्न झालेलं. म्हणजे पहिला साखरपुडा आणि मग लग्न, असं पावसामध्ये लग्न झालेलं. तर एवढं काय आम्ही सेलिब्रेट वगैरे करत नाही, आपलं नॉर्मलचं. जर चाललाय विचार, आताच मी काय सांगत नाही. पहिला सांगितलं ना मग फुसकतं प्लॅन, त्याच्यामुळे आता मी काय सांगत नाही. जेव्हा होईल तेव्हा तुम्ही व्लॉगमध्ये बघालच. हां झाला. आणि असंच प्रेम द्या आणि आवडलाच आले हो, आवडलाच व्हिडिओ तर लाईक करा. चला डिमांडला जाऊया. काय तर घ्यायचं नाही. मला स्ट्रीट शॉपिंग बहुतेक जास्त आवडते, हे असल्या मॉलमधल्या शॉपिंगपेक्षा. आले ना हो. आणि इथं आई आलेले आहेत कोलंबी बनवायला. मला वाटलं आज होतंय का नाही कोलंबी. आता काकी आल्यात ना म्हणून आम्ही चाळून येतो. का आणि हे काय आहे? आणि पहिला आम्ही हा घेऊन जायचो. हां पहिला पण हा घेऊन घ्यायचं ना. आता हा घ्यायचा आहे मीठ, टाटा सॉल्ट. गोड खाता. हे काय आहे? हे सॉल्ट बघा कसं आहे. सेंदा नमक आहे. मग हे गेंदा कैसा आहे असा. त्याला ते अरे त्याला काय बोलतात, गौरांशला दुपारी देणार असं बोललेलो आपण. हां गोल असतात ते काय बोलतात त्याला इकडं, लक्षातच येत नाही मला. हां मखाना घ्यायचा आहे. मखाना सगळं नेऊन बनवून बघायला लागेल. सेम वाटतंय. सेम आहे ना. किती आहे याचं? सेम आहे 70. आता गोणी आणली 70नीच पडले मला. 8ने कमी. 70 रुपये किलो. आणि हा काय आहे? हा पण छान आहे. चला आपण काहींना कप घ्यायचा. हा ना. कसा आहे तो पॅकेट? गौरांशला आवडतो
आणि या छोट्या मुलांसाठी चांगलं असं. छोट्या काय मोठ्यांना पण. महाग आहे का इथं? 400 त्याच्यामध्ये लावलेला शोध कुठे दिसतो मग? वरती असेल, नाही दुसरीकडे असेल. दुसरी तुमचं चॉकलेट आहे का याच्यात? चलो चलो. मीठ 2 मिठाचे पॅकेट घेऊन फिरतो. मला ही आवडते. कोल्हाय तो त्याला नाही वाटलं. किटकॅट. हे 2 घेऊ. अरे बाबा 4 घ्या. 2 घेऊया. कुठं गेलेत बघा, यांना तर करमत नाही. काय बघायला आलात तुम्ही? हां, अरे इथं गाडी होती युवांशला घेतलेली बघा. कुठली ही गाडी बघत भेटली नाही मला. कोणाला पाहिजे? गौरांशला अशी बड्डेला पडलेली, अशी गाडी बड्डेला पडलेली. आणि दुसरी तर होती युवांशला घेतलेली, ती गौरांशने घेतली. सोडी घे चल. कशाला? कोणाला? घे गौरांश. नको. काय करतोय तो? थोडं बिचा काय तरी. हां मग कुठं गेली ती? काय खाण्यापिण्याच्या वस्तूंचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे. ग्राहकांची सूचना किंमतने खाण्यापिण्याची वस्तूंचा सेवन करण्यास सक्त मनाई. तसली गाडी तर बघितली मी आता नाही. थांबा. नेटवर्क काय पण मला फोन मेसेज काय तसं काय समजत. अरे ती गाडीच नाही दिसत. मी काय घेतली तिचं. नको नको. किती गपचूप ठेवून द्या. दुसरं काय वापरायला येईल ना त्याला, असं घ्या. सॉरी. हो तो 29 वाला कप बघा. कुठे? बघा बोलले मी, कुठं आहे का कुठे आहे. मलाच नाही भेटत म्हणून तुम्हाला बोलते बघा. त्यांना विचारा ना कुठे आहे. यांचं ना नाही पाहिजे तिकडं जास्त लक्ष. इकडं आलो तर आम्ही आता आईंना कप घ्यायला चहाचा. त्यांना सांगते विचारा तर त्या काचेच्या याच्या पाठीच फिरतात. अरे विचारा ना. विचारला नाही बोलला तो. संपलेत ते. संपले का? एक पण नाही. मलाच बघायला. आणि आईंसाठी हा घेतलेला आहे. छान आहे. 29 रुपयाचा. चला, कधीपासून पाहिजे होता त्यांना. छान वाटतंय. छान आहे का हो? हे छान आहे का? हां चला या तिकडं बघू जरा. तिकडं बघा चप्पलांच्या हालत सगळ्या खाली टाकतात. हां तर डिमांडवरून आलो, जेवलो. गौरांश बसलेलं जेवायला. भांडी घासली तर थोडा राऊंड मारते. फोनसुद्धा करते आईला बनूला आणि मग झोपायचं. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा, स्वस्त राहा. चला राऊंड मारायला.